तर आपण बनवणार आहे चवळीची कालवण. तर मी चवळी भिजत घातली होती आणि मी कुकरला एक शिट्टी लावून घेतलेली आहे आणि चवळी शिजलेली आहे. हे बघा, मध्यम स्वरूपात शिजलेली आहे. आणि त्याच्यासाठी आपण वाटण बनवणार आहे. थोडंसंच खोबरं घेतलेलं आहे, ओलं कोथिंबीर घेतलेली आहे, टॅमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे, अद्रक घेतली आणि लसूण घेतला आहे. मी थोडंसं गरम करून घेणार आहे. थोडंसं गरम करून घेत आहे, जास्त नाही, बिलकुलच. आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे मी त्याच्यात, बिलकुल जास्त नाही, पूर्णपणे मी सगळं गरम करून घेणार आहे आणि वाटण बनवणार आहे त्याचं मी. कोणी कोणी तर कच्चंच वाटतं, पण मी 2 मिनटं त्याची गरम वाफ करून घेणार आहे. तर आपण आता गॅस बंद करूया. आपण थोडंसं 2 मिनटासाठी सांगितलेलं, मी गॅस बंद केलेला आहे आणि छोट्या पॅनमध्येच मी ठेवते, त्याच्यातच तो गरम आहे. आपण थंड झालं का वाटण घेऊया. आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि आता मी वाटण करते. तर हे बघा, आपण वाटण बनवून घेतलेलं आहे आणि कुकरवरती ठेवलेलं आहे. आता मी तेल टाकते थोडंसं त्याच्यात. छोटे चम्मच 3 टाकले, जास्त नाही टाकत तेल. कुकर आपला गरम झालेला आहे. अर्धा चम्मच जिरे टाकते त्याच्यामध्ये. कुकर तापलेला आहे आपला. आपण टॅमॅटो टाकून घेऊया. नंतर हळद टाकून घेऊ. तर आपण आता मसाला टाकणार आहे. मी टाकून घेते. तर मी मसाला टाकून घेतलेला आहे. तर मी मसाला टाकून घेतला आहे. थोडासा आता भाजणार आहे अजून मस्त. आणि आपण मसाला टाकूया घरी बनवलेला. छोटा स्पून आहे. तर मसाला भाजला आहे. आमच्या चिकूचा आवाज येतो त्याच्यात. माझा छोटासा डॉगी आहे, तर तो भुंकतोय, तर त्याचा आवाज याच्यामध्ये येतोय व्हिडिओमध्ये. बाहेर डॉगींचा आवाज येतोय, तर तो पण भुंकतोय गॅलरीमध्ये जाऊन. चिकू. तर आपण बटाटे टाकून घेऊया. मी एक छोटासा बटाटा टाकलाय, कारण मी बटाटे जास्त वापरत नाहीत. एकदम छोटासा एक बटाटा टाकलाय मी. खात नाहीत जास्त, एकच छोटासा टाकत असते कुठल्याही भाजीमध्ये. तर आता आपण चवळी टाकून घेऊया.
तर मी आता मिक्सरचं भांडं जरा थोडंसं धुवून घेत आहे, तर त्याला मसाला लागलेला आहे. हे बघा, धुवून घेते जरासं ते. आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. बटाटा शिजला पाहिजे. आणि अजून मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. आपण थोडंसं अजून मीठ टाकूया, मीठ कमी आहे, अर्धा चम्मच टाकूया. आणि ते जिरे आहेत, काळे काळे वाटतात ते काळे नाही आहे झालेले, पण त्याच्यामध्ये दिसतात. तर आपण आता मोठी उकळी येऊ देणार आहेत एक. मी काही कुकर लावणार नाही, शिट्टी. आणि 10 मिनटं गॅसवरती, बारीक गॅसवरती ठेवणार आहे. उकळी छानपैकी आलेली आहे, तर आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहेत आणि स्लो गॅस करणार आहे. तर आता आपण झाकण काढून बघूया. कलर मस्त आला भाजीला, कालवण आला. तर आपण आता बघूया चवळी शिजली, बटाटा पण शिजलाय का. शिजलेला आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तर आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आपण थोडं त्याला मिक्स करून घेऊया. आणि आपण गॅस बंद करूया. आता मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. हे बघा, आपली भाजी कालवण चवळी बटाटा रेडी झालेला आहे. तर मी वाटीत भात घेतलेला आहे आणि पापड मी भाजून घेतलेले आहेत तव्यावरती. आणि ज्वारीची भाकरी आहे गरमागरम. आणि हे बघा, चवळी बटाट्याचं कालवण बनवलेलं आहे. तर नक्की सांगा कसे वाटते, तुम्ही बनवून बघा. स्वादिष्ट आहे. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. प्लीज 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 सबस्क्राईब करा. ओके, बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.